सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 9वी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा कृतीपत्रिका संपूर्ण इंग्रजीची प्रश्नपत्रिका प्रथम सत्राची 9वीची उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 3 तास. एकूण गुण आहे 20 गुणांची ही जी प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका 10वी बोर्डाची प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आली. आपण गेल्या वर्षी देखील प्रश्नपत्रिका तयार केली होती. याशिवाय आपण याच वर्षी प्रथम घटक चाचणीची देखील प्रश्नपत्रिका तयार केली. खूप शिक्षक बंधू भगिनींचे फोन मेसेज आले, त्यानुसार आपण ही प्रश्नपत्रिका तयार केली. आपण मित्रांनो ही संपूर्ण इंग्रजीची प्रश्नपत्रिका उत्तरासह माझी सहकारी भाग्यश्री हिच्याकडून समजून घेऊया. तर सेक्शन 1 आहे लँग्वेज स्टडी. आपल्याला 10 मार्कासाठी आहे. क्वेश्चन 1 आहे डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. आपल्याला जसं सांगितलंय तसं करायचंय. कोणतेही 4च लिहायचे. पहिला आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांमधून एक अक्षर गाळलेले आहे, ते आपल्याला पूर्ण करायचे. तर पहिला आहे फोन, दुसरा आहे कंट्री, तिसरा आहे राऊंड, चौथा आहे स्लीप. फोन मधून ओ गाळलेला आहे, कंट्री मधील टी गाळलेला आहे, राऊंड मधून ओ गाळलेला आहे आणि स्लीप मधून यल गाळलेला आहे. दुसरा आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्याला शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार लिहायचे. पहिला आहे पेन, फॅन, कूल, ॲग्री, पीपल. दुसरा आहे 10, टीचर, टॅप, टोमॅटो, ट्रू. आन्सर आहे पहिल्याचा आन्सर आहे ॲग्री, कूल, ॲग्री, कूल, फॅन, पेन, पीपल. दुसरा आहे टॅप, टीचर, 10, टोमॅटो आणि ट्रू. तिसरा आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. आपल्याला विरामचिन्ह लिहून पूर्ण करायचे. पहिला आहे आय कांट बिलीव्ह हाऊ डिफिकल्ट द एक्झाम वॉज. दुसरा आहे भाग्यश्री, मीना, रीता, पूजा अँड कविता आर बेस्ट फ्रेंड्स. आन्सर आहे आय कांट बिलीव्ह हाऊ डिफिकल्ट द एक्झाम वॉज. यन नंतर कॅन नंतर ॲपोस्ट्रॉफी कॉमा आहे आणि वॉज नंतर एक्सक्लेमेटरी चिन्ह आहे. दुसरा आहे आन्सर मध्ये आहे कॉमा दिलेला आहे या आन्सर मध्ये आणि फुल स्टॉप दिलेला आहे. चौथा आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स युजिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड. आपल्याला हा शब्द दिलेला आहे, हा शब्द वापरून आपल्याला 3 अक्षरी 4 शब्द तयार करायचे. तर आन्सर आहे टेक्स्ट, बुक, टूक आणि टू. TWO2 आहे. 5 आहे राईट द रिलेटेड वर्ड. आपल्याला हा शब्द दिलेला आहे हाऊस. ह्या हाऊस शब्दाशी संबंधित 4 शब्द लिहायचे. आन्सर मध्ये आहे फॅमिली, ब्युटिफुल, लार्ज आणि नाईस. बी आहे डू ॲज डायरेक्टेड. जसं सांगितलंय तसं करायचंय. पहिला आहे अटेम्प्ट एनी वन, कोणतेही लिहायचे. ए आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आपल्याला हे शब्द दिलेले आहे, हे शब्द वापरून आपल्याला नवीन वाक्य तयार करायचे. शब्द आहे टू कम आउट ऑफ. दुसरा आहे अप्स अँड डाऊन्स. उत्तर आहे इट्स नॉट इझी टू कम आउट ऑफ द नॅचरल कॅलेमिटी लाईक अर्थक्वेक. टू कम आउट ऑफ हा शब्द वापरून आपण वाक्य तयार केलंय. आणि दुसरा शब्द आहे अप्स अँड डाऊन्स. ऑल मेन हॅव अप्स अँड डाऊन्स इन देअर लाईफ. हे शब्द वापरून आपण वाक्य तयार केले. दुसरं आहे अटेम्प्ट एनी वन. ए आहे ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड. आपल्याला शब्द दिलेले आहे, शब्दाला प्रत्यय लावून आपल्याला नवीन शब्द तयार करायचा आहे. शब्द आहे कम्फर्टेबल, दुसरा आहे पॉप्युलर. तर अनकम्फर्टेबल UN हा प्रत्यय लावलाय आणि अनपॉप्युलर इथे पण UN हा प्रत्यय लावलाय. सेक्शन 2 आहे टेक्स्टुअल पॅसेज, 20 मार्क्स. आपल्याला हा पुस्तकामधला पॅसेज आहे 20 मार्कासाठी. हा पॅसेज दिलेला आहे. आपल्याला हा पॅसेज वाचून प्रश्नांची उत्तरे लिहायची. क्वेश्चन 2A आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. A1 आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला हे पर्याय दिलेले आहे, या पर्यायापैकी आपल्याला पर्याय लिहायचा आहे, अचूक पर्याय लिहायचा आहे. पहिला आहे मार्गी ऑलवेज हेटेड डॅश डॅश. दुसरा आहे द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन डॅश डॅश. तिसरा आहे कंट्री इन्स्पेक्टर गिव मार्गी डॅश डॅश. चौथा आहे द मार्क्स वेअर कॅल्क्युलेटेड बाय डॅश डॅश. आन्सर आहे मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. दुसऱ्याचं उत्तर आहे द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट आफ्टर अ टेस्ट इन जिओग्राफी. तिसरा आहे कंट्री इन्स्पेक्टर गिव मार्गी अँड ॲपल.
चौथा आहे द मार्क्स वेअर कॅल्क्युलेटेड बाय मेकॅनिकल टीचर. A2 आहे डिस्क्राईब द कंट्री इन्स्पेक्टर. कंट्री इन्स्पेक्टर कसा होता हे आपल्याला डिस्क्राईब करायचंय. आन्सर आहे ही वॉज अ राऊंड लिटिल मॅन with a red face and a whole box of tools with dials and wires. A3 आहे match the words in column A with their antonyms with column B. आपल्याला कॉलम A मध्ये शब्द दिलेले आहेत better, loved, happily, beautiful. B मध्ये आहे ugly, sorrowfully, worse आणि hated. आपल्याला या शब्दांचे अँटोनियम लिहायचे, विरुद्धार्थी शब्द लिहायचे. तर बेटरचं आहे worse, lovedचं आहे hated, हॅपीलीचा आहे सॉरोफुली आणि ब्युटिफुलचा आहे अगली. A4 आहे डू ॲज डायरेक्टेड. जसं सांगितलंय तसं लिहायचंय. पहिला आहे आय हॅव एंटर्ड इन द क्लास. आयडेंटिफाय द टेन्स. आपल्याला हा टेन्स ओळखायचा आहे, कोणता टेन्स आहे तर हा टेन्स आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. दुसरा आहे ऑल बट द लिटिल बॉय डिड रन. युझिंग ओनली. ओनली हा शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायचे. ओनली द लिटिल बॉय डिड नॉट रन. A5 आहे पर्सनल रिस्पॉन्स. स्वमत लिहायचंय. वुल यू लाईक टू ट्रेन अंडर द गायडन्स ऑफ अ मेकॅनिकल टीचर. एक्सप्लेन करायचंय. आन्सर आहे त्याचं नो, आय चूज द ह्युमन टीचर बिकॉज टेक्नॉलॉजी कॅन बी इझियर बट द वे ऑफ लर्निंग थ्रू अ ह्युमन टीचर इज मोर beneficial as they can understand our skills and can teach us according to our capacities. क्वेश्चन 3A आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्कासाठी आहे. आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे. हा पॅसेज वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची. तर A1 आहे रीड द पॅसेज अँड कम्प्लीट धिस सेंटेन्सेस. आपल्याला हे पॅसेज वाचून हे कम्प्लीट करायचेत वाक्य. A आहे आय स्टूड स्टील डॅश डॅश. B आहे आय लिव्ड द वेल हाऊस डॅश डॅश. C आहे आय सॉ एव्हरीथिंग ॲज द स्ट्रेंज डॅश डॅश. D आहे आय फेल्ट माय वे डॅश डॅश. आन्सर आहे आय स्टूड स्टील माय होल अटेन्शन फिक्स अपॉन मोशन्स ऑफ हर फिंगर्स. B आहे आय लेफ्ट द वेल हाऊस ईगर टू लर्न. C आहे आय सॉ एव्हरीथिंग ॲज द स्ट्रेंज न्यू साईट दॅट हॅड कम टू मी. D आहे आय फेल्ट माय वे टू द अर्थ अँड पिक अप द पीसेस. A2 आहे रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. ड्रॉइंग, आईज, फ्रॅग्रन्स, न्यू थॉट. आपल्याला हे वर शब्द दिलेले आहेत. आपल्याला ह्या शब्दांपैकी योग्य शब्द लिहायचा आहे तिथे. A आहे डॅश डॅश आर द डॅश डॅश आर द डेलिकेट ऑर्गन इन अवर बॉडी. B आहे रोज विथ डॅश डॅश. C आहे माय हॉबी इज डॅश डॅश. D आहे डॅश डॅश इज द की ऑफ सक्सेस. आन्सर आहे आईज आर द डेलिकेटेड ऑर्गन इन अवर बॉडी. B आहे रोज विथ फ्रॅग्रन्स. C आहे माय हॉबी इज ड्रॉइंग. D आहे न्यू थॉट इज द की ऑफ सक्सेस. A3 आहे राईट अपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. आपल्याला हे शब्द दिलेले आहेत. पॅसेज मधून आपल्याला याचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे. पहिला आहे लास्ट, दुसरा आहे अप, तिसरा आहे हॉट, चौथा आहे रिमेंबर. लास्टचा पॅसेज मध्ये विरुद्धार्थी शब्द आलेला आहे फर्स्ट, अपचा आलेला आहे डाऊन, हॉटचा आलेला आहे कूल आणि रिमेंबरचा आलेला आहे फॉरगॉट. A4 आहे मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युझिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आपल्याला हे 2 शब्द दिलेले आहेत. हे 2 शब्द वाचून आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे. कोणताही एकच वाक्य लिहायचंय. पहिला आहे टू कम आउट ऑफ. आन्सर आहे इट्स नॉट इझी टू कम आउट ऑफ द नॅचरल कॅलेमिटी लाईक अर्थक्वेक. इझी टू कम आउट ऑफ हे शब्द वापरून आपण वाक्य तयार केलंय. दुसरं आहे ऑल मेन हॅव अप्स अँड डाऊन्स इन देअर लाईफ. अप्स अँड डाऊन्स हा शब्द वापरून आपण वाक्य तयार केलंय. A5 आहे डू यू नो एनी डिसेबल पर्सन. राईट डाऊन सम सेंटेन्सेस अबाउट देम. आन्सर आहे यस, सतीश इज माय गुड फ्रेंड. सतीश इज कम्प्लिटली ब्लाइंड. ही लिव्स माय नेबर. सतीश डझंट सी एनीथिंग बट ही इज ऑलवेज ट्राइंग टू डू हिज वर्क. ही इज व्हेरी स्मार्ट इन स्टडीज. Once heard, he remember it quickly. Satish handles the smartphone properly. सेक्शन 3 आहे पोएट्री. 10 मार्कासाठी आहे. पोयमचं कडवं दिलेला, कवितेचं कडवं दिलेलं आहे. त्या कडव्यानुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची. A1 आहे पुट द वर्ड्स गिव्हन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. आपल्याला हे ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले आहे तर हा योग्य उत्तर लिहायचं इथं. पहिला आहे द चाइल्ड इज
द चाइल्ड इज टॉकिंग टू हिट्स डॅश डॅश. पर्याय आहे फादर चाइल्ड. दुसरा आहे द डॅश डॅश इज लिडिंग टू द डॅश डॅश इज लिडिंग अँड द चाइल्ड फॉलोविंग. ब्रॅकेटमध्ये आहे फादर आणि चाइल्ड. आन्सर आहे द चाइल्ड इज टॉकिंग टू हिज फादर. दुसरा आहे द फादर इज लिडिंग अँड द चाइल्ड फॉलोविंग. क्वेश्चन A2 आहे व्हॉट डू द फुटस्टेप्स ऑफ द फादर रिफर टू. आन्सर आहे फादर मॅनरिझम डिस्टिंक्टिव्ह अँड इंडिव्हिज्युअल गेस्चर ट्रेट्स ऑफ स्पीकिंग अँड बिहेविंग हिज ॲक्शन्स अँड ऑल अदर कॅरेक्टर्स. A3 आहे फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स द स्टान्झाज. रायमिंग वर्ड लिहायचे स्टान्झाचे. आन्सर आहे स्मॉल फॉल सी मी. बी आहे अप्रिशिएशन ऑफ द पोएम. A2 आहे रीड ऑफ द फॉलोविंग पोएम अँड राईट अँड अप्रिशिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. आपल्याला ही कविता दिलेली आहे. या कवितेचं आपल्याला अप्रिशिएशन लिहायचं आहे. ह्या पॉईंटनुसार आपण हे पॉईंट वापरून अप्रिशिएशन लिहायचं आहे. आन्सर आहे टायटल आहे कॉम्पॅरिझन. हे इथं दिलेले आहे कॉम्पॅरिझन. हे टायटल आहे कविताचं. नेम ऑफ द पोएट. पोएट कोण आहे तर अनोनियम से अननोन आहे. हे अननोन पोएट आहे हा. राईम स्कीम आहे याची ABCB. फिगर ऑफ स्पीच आहे कोणची एकच लिहायची आहे तर अलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे. थीम सेंट्रल आयडिया आहे याची. धिस पोएम सेंट्रल आयडिया इज वर्ड इज फुल ऑफ अपोजिट. द पोएट मेक्स कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स which are sometimes very important in our life. क्वेश्चन 4 आहे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. 15 मार्कासाठी आहे. आपल्याला हा पॅसेज पुस्तकाबाहेरचा आहे. हा इथे पुस्तकाबाहेरचा दिलेला पॅसेज आहे. हा पॅसेज वाचून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची. A1 आहे कम्प्लीट द फॉलोइंग टाइमलाईन. टाइमलाईन आपल्याला कम्प्लीट करायची आहे. पहिला आहे 1995 PV सिंधू इज डॅश डॅश. 209 PV सिंधू विन्स डॅश डॅश. थर्ड आहे 215 PV सिंधू अवॉर्डेड डॅश डॅश. चौथा आहे 1995 PV सिंधू विन्स डॅश डॅश. तर आन्सर आहे 1995 PV सिंधू इज बॉर्न. 1995 ला PV सिंधू जन्मल्यात. 209 PV सिंधू विन्स फर्स्ट ब्रोंज मेडल. 209 ला PV सिंधू फर्स्ट ब्रोंज मेडल जिंकल्यात. 215 PV सिंधू अवॉर्डेड द पद्मश्री. 2015 ला PV सिंधूला पद्मश्री अवॉर्ड मिळाला. चौथा आहे 1995 PV सिंधू विन्स सिल्वर मेडल. 1995 ला PV सिंधू सिल्वर मेडल जिंकल्यात. A2 आहे कम्प्लीट द फॉलोइंग वेब. आपल्याला हा वेब दिलेला आहे. हा कम्प्लीट करायचा आहे. तर द स्पोर्ट्समॅन अँड द स्पोर्ट हा वेब आहे. तर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. आन्सर आहे PV सिंधू बॅडमिंटन होत्या. PV दिव्या हँडबॉल होत्या. PV रामाना व्हॉलीबॉल खेळत होत्या आणि पुलेला गोपीचंद बॅडमिंटन होत्या. A3 आहे राईट द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आपल्याला हे शब्द दिलेले आहेत. आपल्याला या शब्दांचे इंग्लिशमध्ये अर्थ लिहायचे. पहिला आहे शटर. दुसरा आहे कंटेम्पररी. शटरचा आलेला आहे बॅडमिंटन प्लेयर आणि कंटेम्पररीचा आलेला आहे बिलॉंगिंग टू द सेम टाइम. A4 आहे डू ॲज डायरेक्टेड. जसं सांगितलंय तसं करायचंय. फर्स्ट आहे रिराईट युझिंग द प्रेझेंट परफेक्ट टेन्स फ्रॉम द अंडरलाईन व्हर्ब. आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचा आहे अंडरलाईन व्हर्बला. तर वाक्य आहे शी वॉज नेव्हर लेट फॉर ट्रेनिंग. वॉज एक क्रियापद आहे. आपल्याला प्रेझेंट परफेक्टमध्ये करायचं आहे. तर आन्सर आहे शी हॅज नॉट लेट फॉर ट्रेनिंग. आपण वॉजचं हॅज केलेलं आहे. दुसरं आहे रिराईट विदाउट नेव्हर. नेव्हर वापरून आपल्याला हे वाक्य लिहायचं आहे. आन्सर आहे शी वॉज ऑलवेज वन टाइम फॉर ट्रेनिंग. A5 आहे पर्सनल रिस्पॉन्स. स्वमत लिहायचं आहे. व्हॉट इज युअर फेवरेट गेम. व्हाय डू यू लाईक इट. तुमचा आवडता खेळ कोणता आहे आणि तुम्हाला तो का आवडतोय ते लिहायचंय. मी माझं मत लिहिलं इथं आन्सरमध्ये. माय फेवरेट गेम इज बॅडमिंटन. आय लव्ह टू प्ले बॅडमिंटन बिकॉज आय गेट रिलॅक्स व्हाईल प्लेइंग अँड आय फॉरगेट ऑल माय स्ट्रेस अँड प्रिपेअर वेल फॉर एक्झाम. बी आहे समरी रायटिंग. सारांश लेखन लिहायचं आहे. रीड द पॅसेज गिवन फॉर कम्पॅरिझन इन क्वेश्चन 4A and write the summary of it. Suggest a suitable title to your summary. आपल्याला अननोन पॅसेज दिलेला होता क्वेश्चन 4A चा. त्याची आपल्याला समरी लिहायची. सारांश लेखन लिहायचं. 5 मार्कासाठी आहे. सेक्शन 5 आहे रायटिंग स्किल 20 मार्क्स. रायटिंग स्किल आहे हा खूप सोपा आहे. इथं आहे क्वेश्चन 5 लेटर रायटिंग. A1 or A2 do any one of the following activities.
आपल्याला इथे लेटर रायटिंग दिलेलं आहे. तर लेटर आहे, राईट अ लेटर टू युअर पॅरेंट्स थँकिंग देम फॉर ॲडवाइजिंग यू व्हेन यू वेअर इन कन्फ्युज्ड स्टेट ऑफ माइंड. हे पत्र लिहिलेलं आहे. तुम्ही हे पत्र वाचा आणि तुमच्या मनाने एखादं पत्र लिहा. हे पत्र आहे. A2 आहे, राईट अ लेटर टू द डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर DHO ऑफ गव्हर्नमेंट हॉस्पिटल जालना टू अरेंज अ वॅक्सिनेशन कॅम्प इन युअर विलेज सिटी. यू मे ॲड युअर ओन पॉइंट्स. हे पत्र आहे. तुम्ही हे पण लिहू शकता. B आहे, डायलॉग रायटिंग ड्राफ्टिंग अ स्पीच B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग पॅसेज. B1 आहे डायलॉग रायटिंग. त्यातला A आहे, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. हे जंबल सेंटेन्स लावायचे. B आहे, कम्प्लीट द डायलॉग. हे डायलॉग कम्प्लीट करायचे. C आहे, राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट युअर फ्रेंड्स हॉबी. राईट मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. हे पण C तुम्ही लिहा तुमच्या मनाने. और मध्ये आहे B2 स्पीच रायटिंग. You are going to participate in inter-school education competition arranged by your school. Write a speech on importance of English language. नजर चुकीने इथे Dचं L गेलेलं आहे. तर पॉइंट आहे इंटरनॅशनल लँग्वेज. दुसरा आहे लँग्वेज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तिसरा आहे विंडो ऑफ द वर्ल्ड. चौथा आहे हेल्पफुल टू गेट अ जॉब. पाचवा आहे रिझन्स टू अर्न इंग्लिश लँग्वेज. तुम्ही लिहा. क्वेश्चन 6 आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. A1 और A2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. A2 व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द फॉलोइंग पॅराग्राफ अबाउट टाइप्स ऑफ जेस्टनेशनल डिसऑर्डर अँड प्रिपेअर अ ट्री डायग्राम कंटेनिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन द पॅराग्राफ. आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे, याचा आपल्याला ट्री डायग्राम कम्प्लीट करायची आहे. तर याच्यात आहे ट्री आहे, टाइप्स ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर. त्याचे डायरिया, क्लोरेला, टायफॉइड. डायरियामध्ये आहे रोटा व्हायरस, क्लोरेलामध्ये आहे व्हायब्रो क्लोरेला, टायफॉइडमध्ये आहे सॅलमनी. रोटा व्हायरसचे 3 प्रकार आहेत, एक्स्ट्रीम डायहायड्रेशन, दुसरा आहे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स, तिसरा आहे मसल क्रॅम्प्स. व्हायब्रो क्लोरेलामध्ये 4 प्रकार आहेत. पहिला आहे डिहायड्रेशन, दुसरा आहे ड्राय अँड श्रिवलेड स्किन, तिसरा आहे लो ब्लड प्रेशर, चौथा आहे लेथराज. सॅलमनीमध्ये 3 प्रकार आहेत, अल्सर, फेवर, व्हॅग्यू ॲब्डोमिनल डिस्कम्फर्ट. B आहे एक्सपांड द थीम. B1 और B2 एनी वन ऑफ द फॉलोइंग. आपल्याला थीम एक्सपांड करायची आहे, ही तुम्ही लिहू शकता. 21 इयर्स ओल्ड मयूर विन्स वर्ल्ड चेस. 21 वर्षाचा मयूर वर्ल्ड चेस जिंकला, याच्याबद्दल तुम्हाला लिहायचंय. एक्सपांड करायची तुमची थीम. और मध्ये आहे B2 डेव्हलप अ स्टोरी युझिंग द फॉलोइंग बिगिनिंग. Once upon a time there lived a woodcutter in a small village. One day he went to the forest. आपल्याला ही कंप्लीट करायची स्टोरी, तुम्ही कंप्लीट करून घ्या. सेक्शन 6 आहे स्किल डेव्हलपमेंट, 5 मार्कासाठी आहे. खूप सोपं आहे. A आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 4. आपल्याला हे शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला मराठीत करायचे. कोणतेही 4च लिहायचे. पहिला आहे एज्युकेशन, दुसरा आहे कंट्री, तिसरा आहे कंपनी, चौथा आहे विंडो, पाचवा आहे नो आणि 6वा आहे लाईफ. आन्सर मध्ये आहे एज्युकेशनचा मराठीत अर्थ होतो शिक्षण, कंट्रीचा होतो देश, कंपनीचा होतो कारखाना, विंडोचा होतो खिडकी, नोचा होतो माहीत असणे. इथं नजर चुकीने नसणे झालंय. 6वा आहे लाईफ, तर त्याचा मराठीत अर्थ होतो जीवन. B आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 2. आपल्याला ही वाक्य दिलेली आहे, ते आपल्याला मराठीत लिहायचे. कोणतेही 2च लिहायचे. तर पहिला आहे वॉश युअर हँड्स विथ अ सोप अँड वॉटर फ्रिक्वेंटली, दुसरा आहे ऑलवेज स्पीक द ट्रूथ, तिसरा आहे स्टडी डेली, चौथा आहे एल्डर शुड बी रिस्पेक्टेड. उत्तर आहे आपले हात वारंवार साबणाने आणि पाण्याने धुवा, दुसरा आहे नेहमी खरे बोलावे, तिसरा आहे रोज अभ्यास करावा आणि चौथा आहे मोठ्यांचा आदर करावा. C आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडियम्स प्रूव्हर्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 1. आपल्याला या म्हणी दिलेल्या आहेत, यातली कोणतीही एकच म्हणीचा अर्थ लिहायचा आहे. तर म्हण आहे पहिली आहे व्हेअर देअर्स अ विल देअर इज अ वे, दुसरी आहे हेल्थ इज वेल्थ. तर आन्सर आहे व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, त्याचा अर्थ होतो इच्छा तेथे मार्ग. दुसरा आहे हेल्थ इज वेल्थ, त्याचा अर्थ होतो आरोग्य ही संपत्ती आहे. धन्यवाद.